नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 2 प्रस्तावित रेल्वे प्रकल्प हे गेल्या काही महिन्यांपासून संघर्षाचे, चर्चेचे आणि वादाचे विषय ठरलेले आहेत. जन आंदोलनाचे विषय बनू पाहत आहेत. पहिला प्रकल्प म्हणजे नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव मार्गे पुणे या परिसराच्या विकासासाठी, शेतीच्या विकासासाठी आणि औद्योगिक विकासासाठी रेल्वेनं हा प्रकल्प प्रस्तावित केला होता. साधारणतः 235 ते 240 किलोमीटर अंतराचा हा प्रवास साधारण 2 ते 2.5 तासामध्ये रेल्वेचा प्रवास पूर्ण होणं अपेक्षित होतं या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे. मात्र तांत्रिक कारण पुढे झाल्यानं ह्या प्रकल्पाऐवजी रेल्वे विभागानं नाशिक, सिन्नर, शिर्डी, अहिल्यानगर मार्गे पुणे असा प्रस्ताव केलेला आहे. मात्र सरळ मार्गानेच रेल्वे व्हावा, मूळ प्रस्तावानुसारच रेल्वे मार्ग विकसित व्हावा यासाठी 9 ऑगस्टला क्रांती दिनी व्यापक जन आंदोलन छेडलं जाणार आहे. नाशिक ते पुणे या महामार्गावरती त्या दिवशी एकाच वेळी अनेक ठिकाणी या महामार्गावर रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनाची शासन किती दखल घेतं हे यथावकाश समजेलच, पण एक जन आंदोलन म्हणून मूळ प्रकल्पानुसारच रेल्वे व्हावी अशी एक मागणी सातत्यानं जोर धरते आहे. आणि त्याऐवजी शासनानं जो प्रस्तावित केला आहे, आपण मराठीमध्ये एक वाक्प्रचार वापरतो की पुंतांबा मार्गे पुणे, शासनाचा जो हा नवीन प्रस्ताव आहे अहिल्यानगर मार्गे रेल्वेचा, तो म्हणजे पुंतांबा मार्गे पुणे असाच आहे की ज्यामुळं हे अंतर जवळजवळ 100 ते 110 किलोमीटरनं वाढणार आहे. आणि त्याबरोबर त्या कालावधी जो आहे तो 1 तासाने वाढणार, 1 ते 1.5 तासाने वाढणार आहे. आणि ज्यामुळं मूळ जो प्रकल्पाचा हेतू होता की या परिसराच्या विकासाला चालना मिळावी, आर्थिक विकासाला चालना मिळावी, तो मात्र या नवीन प्रस्तावामुळे साध्य होणार नाही. आणि त्यामुळंच जन आंदोलनाची आवाज असा आहे की हा प्रकल्प मूळ आराखड्यानुसार सरळ मार्गानेच रेल्वे प्रकल्प व्हावा अशी लोकांची भावना आहे, प्रतिनिधींची तशीच भावना आहे. दुसरा जो प्रकल्प आहे तो राहुरी शनी शिंगणापूर प्रकल्प आहे. या रेल्वे मार्गासंदर्भामध्ये 1 महिन्यापूर्वीच आमच्या चॅनलवर आम्ही एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यानंतर या महिनाभरामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणं हा या व्हिडिओचा हेतू आहे. या राहुरी शनी शिंगणापूर हा एक विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून रेल्वे विभागानं त्यास मान्यता दिलेली आहे. आणि भूसंपादनासाठी सक्षम प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा स्वरूपाची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरामध्ये दिलेली आहे. आणि लवकरात लवकर भूसंपादन होऊन हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. या मधल्या काळामधल्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. आणि त्यांनीच या पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व प्रतिनिधींसमवेत या दोन्ही रेल्वे मार्गांच्या अनुषंगानं सर्व लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घेतली. त्या बैठकीत लोकांचं आणि प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांची मुंबईत एक बैठक घेण्यात आली. आणि अगदी सुरुवातीपासूनच या शनी शिंगणापूर प्रकल्पाबाबत जो जनतेचा आवाज आहे, शेतकऱ्यांचा आवाज आहे, त्यांना विश्वासात घेऊन कार्यवाही करा अशा स्वरूपाच्या स्पष्ट सूचना नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये देखील या संदर्भात सर्व प्रतिनिधींची बैठक झाली. आणि तज्ज्ञ समिती नाशिक आणि पुणे या मार्गाच्या बाबत, रेल्वे प्रकल्पाबाबत एक तज्ज्ञ समिती नेमण्यात आलेली आहे. या तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर या प्रकल्पाचं भवितव्य ठरणार आहे. त्याचबरोबर 9 ऑगस्टला जे आंदोलन होणार आहे, या आंदोलनाला कसा प्रमाणात, किती व्यापक प्रमाणात प्रतिसाद मिळतो याचाही कदाचित केंद्र शासनाला निश्चितपणे विचार करावा लागेल अशी परिस्थिती दिसते आहे. आणि राहुरी शनी शिंगणापूर मार्गाच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शिष्टमंडळाला दिलेलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये या मतदारसंघाचे आमदार अक्षय कर्डिले
आमदार प्राजक्त तनपुरे, विक्रम पाचपुते, त्याचबरोबर विठ्ठलराव डंगे या सर्वांनी जनतेचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचं म्हणणं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोच केलेला आहे आणि ते केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. याऐवजी जो एक सक्षम पर्याय या बाधित शेतकऱ्यांच्या रेल्वे कृती समितीनं स्थापन पुढे आणला आहे तो म्हणजे राहुरीसाठी शनी शिंगणापूरला जर रेल्वेचा थांबा मंजूर झाला तर राहुरी ते शनी शिंगणापूर आत्ता जे अंतर आहे ते फक्त 20 ते 22 किलोमीटर अंतर आहे आणि 20 ते 25 मिनिटांमध्ये राहुरीला जर शनी शिंगणापूरला जाणारे भाविक उतरले तर तेथे पोहोचू शकेल अशी व्यवस्था सहजपणे उभारली जाऊ शकते. आज शिर्डी ते शनी शिंगणापूर हे रोड अंतर जवळजवळ 60 ते 65 किलोमीटर आहे. त्याऐवजी 40 किलोमीटरने हे अंतर कमी होऊन 20 ते 22-25 किलोमीटर पर्यंत इतकं ते कमी होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचतील, अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी वाचू शकतील. त्याचबरोबर जे शासनाचा 500 ते 600 कोटी रुपयाचा खर्च आहे तो देखील वाचणार आहे आणि राहुरी आणि शनी शिंगणापूर यांच्या अर्थकारणाला यामुळे मोठी गती मिळणार आहे जर असा थांबा राहुरीला मंजूर झाला तर. उमरे येथे नुकतीच प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची देखील एक बैठक घेतली. त्यामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतरही त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आणि या झालेल्या बैठकीचा आढावा त्यांच्या कानावर घातला. त्यामुळं एकंदरीत या कृती समितीच्या माध्यमातून या ज्या गावं आहेत 7 ते 8 गावं या सर्व गावाच्या ग्रामपंचायतींनी हा रेल्वे प्रकल्प नको अशा स्वरूपाची भूमिका घेत तसे ठराव पाठविलेले आहेत. आता या प्रकल्पाचं जे भवितव्य आहे ते पूर्णपणे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवाभाऊंकडे जी या मतदारसंघातल्या बाधित शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे याबाबत आता मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस काय निर्णय घेतात. नाशिक प्रकल्पाचं भवितव्य त्या तज्ञ समितीच्या हातात आहे, परंतु आता हा जो प्रकल्प राहुरी शनी शिंगणापूरचा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचं भवितव्य तरी केवळ मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावरतीच अवलंबून आहे. एकीकडे शासनाचा विरोध या शासनाला होणारा विरोध वाढत असताना एकीकडे प्रकल्पाची तयारी झालेली दिसते. या प्रकल्पातलं जे पहिलं टेंडर आहे त्यानुसार इथे साहित्य ग्रामीणमध्ये येऊन पडलेलं आहे आणि त्याचबरोबर हे जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या सातबाऱ्यावरती हस्तांतरणीय अशा स्वरूपाच्या नोंदी सरकारी रेल्वे विभागाच्या नोंदी देखील झालेल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये एकीकडे चिंतेचं वातावरण असतानाच आता या प्रकल्पाचं भवितव्य तरी पूर्णपणे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्यावरतीच अवलंबून आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगानं या मतदारसंघातले प्रतिनिधी, प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते, अध्यक्ष आणि काय म्हणतात ते आपण यापुढे ऐकूया. आपण रेल्वे प्रकल्पाबाबत या प्रकल्पाची सकारात्मक बाजू मांडणारा व्हिडिओ देखील आम्ही आपल्या समोर लवकरच घेऊन येत आहोत. ही बाजू आज आपण पुन्हा एकदा ऐकून घेऊया. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद. आपल्या सर्वांपुढे या ठिकाणी उभा ठाकणार आहे. पण असं नाही की बाबा याची खूपच गरज आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप गरजेचा विषय असला तर आपणच जास्ती काय विरोध करावा. परंतु राहुरी स्टेशन पासून आपल्या इथं कोलवड फाट्यापर्यंत अंतर मी काल जाताना गाडीमध्ये किलोमीटर लावलं, मी 0-0 केलं. मला वाटतं 6 किलोमीटर काहीतरी स्टेशन पर्यंत त्या फाट्यापासून गेलं आणि त्या दिवशी मी उड्डाणपुलावर थांबलो. इकडे येत असताना ब्राह्मणीला आपण मीटिंग झाली. मी ते गुगल मॅपवर टाकलं इथून शिंगणापूर किती आहे, काहीतरी 17 किलोमीटर का 18 किलोमीटरचा आकडा. एवढा मोठा रस्ता आहे, वाहतुकीची दळणवळणाची सोय आहे, तरी देखील या रेल्वे मार्गाची नेमकी गरज खरं मला या ठिकाणी कळेना. आपली मागणी केवळ राहुरीच्या स्टेशनवरून तिथं तुम्ही गाड्या जास्त थांबवा, तिथून लोक काय खूप लांब नाही शिंगणापूर, तोही मार्ग जर
सरकारला योग्य वाटत नसेल तर पिंपरी अवघड पर्यंत ट्रॅक आलेला आहे तुमचा. राहुरीहून पिंपरी अवघडला ट्रॅक आलेला आहे. तिथून तर सरळ रस्ता आहे, कुठं वळायचं नाही, काही नाही. मोठा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. मला वाटतं शिंगणापूर ट्रस्ट देखील आपल्याला मदत करेल. तिथून काही शटल बस वगैरे ठेवता आल्या. काय गरजच नाही ना काय. अनेक दिवसांपासून आपल्या राहुरी आणि नेवासा तालुक्यातले जे शेतकरी आहेत ते अस्वस्थ आहेत. कारण की जेव्हापासून हा रेल्वे मार्ग आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून जाणार आहे असं आढळलंय, तेव्हापासून आपण पाहतो एक भीतीचं वातावरण आपल्या राहुरी आणि नेवाशाच्या ज्या जाणाऱ्या गावांमधून ट्रॅक जाणार आहे तिथं असं अस्वस्थ झालेलं आहे. तर निश्चित गेल्या अधिवेशनाच्या काळामध्ये आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या समवेत आम्ही जाऊन आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जो मार्ग रेल्वेचा आमच्या मतदारसंघामधनं चाललाय तो शेतकऱ्यांचा पूर्णपणे या मार्गासाठी विरोध आहे. कारण की अशा रेल्वेची आवश्यकता नेवासा राहुरी दोन्ही तालुक्यातल्या जनतेला नाहीये आणि त्या म्हणून एक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा की शेतकऱ्यांची जी जमीन, शेतकरी ज्यांनी पोट भरतात, आपला परिवार चालवतात आणि जगण्याचा माध्यम आहे, तो कुठंतरी हा रेल्वेचा ट्रॅक इथून जातोय तर कुठंतरी एक दुःखची वातावरण ह्या आपल्या राहुरी तालुक्यातले 7-8 गावं आहेत, नेवाशातले काही गावं आहेत इथं निर्माण झालाय. तर मुख्यमंत्री साहेबांशी ज्यावेळेस आम्ही मीटिंग केली त्यावेळेस फडणवीस साहेबांनी आम्हाला 100% विश्वास दिलाय की आपण जो मार्ग रद्द करण्यासाठी आम्हाला सांगितलंय, आम्ही सर्व मंत्रिमंडळ मिळून वरती एक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊ आणि कसं आपल्याला हे काम थांबवता येईल यासाठी आम्हाला सकारात्मक त्यांनी बाजू आम्हाला दाखवलेली आहे. त्यामुळे 100% मला विश्वास आहे की एकदा फडणवीस साहेबांनी एखादं काम हातामध्ये घेतलं तर निश्चितपणे ते यशस्वी होईल. आम्ही तर पूर्णपणे पालकमंत्री साहेब आणि आम्ही आमदार म्हणून पूर्णपणे प्रयत्न केलाय की ही थांबवण्यात यावी. कारण की जर शेतकऱ्यांचीच इच्छा नाहीये तर मग ती कशासाठी. आता आपण ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये समाजासाठी काम करतो हे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी करतो आणि कुठंतरी त्यांना दुःख होईल अशा प्रकारचं कुठलंही आम्हाला काम करायचं नाही. त्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे. तर निश्चित मला विश्वास आहे की हा मार्ग रद्द होईल आणि ह्यासाठी आम्हाला ज्या ज्या गोष्टी करावं लागतील त्या पूर्णपणे आम्ही जिथं जावं लागेल तिथं जाऊ, जिथं बसावं लागेल तिथं बसू किंवा ज्या गोष्टी करावं लागतील त्या करू, पण मात्र आम्ही हा मार्ग होऊ देणार नाही एवढा हा विश्वास सर्व शेतकऱ्यांना या निमित्तानं मी करतो. आणि राहुरीसाठी शनी शिंगणापूरचा जो थांबा आहे तो राहुरीला मिळावा अशी एक मागणी आहे, त्याबाबत काय सांगा. आम्ही ह्या गोष्टी आपण ज्या आम्हाला आता सांगितल्यात काही दिवसांपूर्वी जसं मी बोललो की अधिवेशनामध्ये रेल्वेचा विषय थांबवण्याकरता झाला, तसाच हाही विषय मी घेतला की जी पुणे शिर्डी रेल्वे जाती आपल्या राहुरी तालुक्यामधनं, तर कुठंतरी याचा थांबा जर शनी शिंगणापूर साठी राहुरी तालुक्यातल्या गावामध्ये झाला तर निश्चितपणे यांनी जे काही मार्ग आपल्याला रेल्वेचा होतोय याची गरज भासणार नाही आणि जे दर्शनासाठी भाविक येतात यांनाही चांगल्या प्रकारची सुविधा आणि सोय उपलब्ध होईल याकरताही आम्ही फडणवीस साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे. प्रवासी संघटनेचा अध्यक्ष बाळासाहेब रावसाहेब पेरणे असे तालुक्या प्रवासी संघटनेच्या वतीने माननीय पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे. निवेदनामध्ये आमच्या राहुरी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या गाड्याला थांबा मिळावा, त्यामध्ये भारताची राजधानी दिल्ली असेल आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई व उपराजधानी नागपूर येथे जाण्यासाठी ज्या गाड्या आहेत या रेल्वे स्टेशन जातात त्यांना थांबा मिळावा. तसेच राहुरी तालुका रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने असे निवेदन देण्यात येत आहे की राहुरी ते शिंगणापूर हा रेल्वे मार्ग न होता, कारण न होण्याचे कारण अशी की या रेल्वे मार्ग ज्या भागातून जात आहे त्यामध्ये अतिशय
सुपीक जमीन आहे व अनेक शेतकऱ्याच्या शेताच्या मध्यावरून हा रेल्वे मार्ग जात आहे आणि रेल्वे मध्यमार्गातून गेल्यानंतर ज्या शेतकऱ्याचे 2 भाग होतील त्यांना रेल्वे क्रॉसिंग करणे हा रेल्वेच्या दृष्टीने गुन्हा आहे आणि तो त्यांना रोज गुन्हा करावा लागेल, त्यात अपघातही घडतील. म्हणून रेल्वे प्रशासनाने तसे न करता ते राहुरी ते शिंगणापूर हे फक्त 21 किलोमीटर अंतर आहे आणि तसेच राहुरी ते 7 किलोमीटर रस्ता जर दुपदरी केला तर तो शिंगणापूरला जाण्यासाठी अवघ्या 25 मिनिटांमध्ये राहुरी स्टेशन ते शिंगणापूरला जाता येईल. म्हणून माझी रेल्वे प्रशासनाला अशी विनंती राहील आमच्या राहुरी तालुक्याच्या वतीने की राहुरी स्टेशनवर सर्व गाड्या थांबण्यात यावे. त्याचं कारण असे सोशल जस्टिस आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या व प्रवाशाच्या दृष्टीने महत्त्वाचं असलेलं स्टेशन याला महत्त्व प्राप्त होण्यासाठी येथे जास्तीत जास्त गाड्या थांबवाव्यात आणि त्याच्या माध्यमातून या परिसराचा लोकांच्या सुविधा तर प्राप्त होतीलच, परंतु इथं असणारे बेरोजगार अनेक छोटे मोठे धंद्यावाले यांनाही त्यातून रोजगार मिळेल, त्यांचाही व्यवसाय वृद्धिंगत होईल. या उद्देशाने माझी रेल्वे प्रशासनाला विनंती राहील की आता या रेल्वे स्टेशनला पूर्वीचं गतवैभव प्राप्त होण्यासाठी जास्तीत जास्त गाड्या इथे थांबवून रेल्वे प्रशासनाने शिंगणापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी हा एवढं रेल्वे प्रशासनाने या गाड्या जास्तीत जास्त थांबवून आमच्या सुविधा उपलब्ध करा. कोण कोण होते ते सांगा. आम्ही निवेदन देताना आमच्या राहुरी तालुक्यातील सर्व शेतकरी रवींद्र मसे असतील, आयुब पठाण, बाळासाहेब आगाव, बाळासाहेब खुळे, माननीय सुरेश शेठ वाबळे आदी करून अनेक गावचे सरपंच यांनी अशा प्रकारचं निवेदन अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना देऊन आणि त्यांनी त्याचबरोबर राहुरी पाथर्डी नगर तालुक्याचे आमदार अक्षय कर्डिले व तसेच अहमदनगर परिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांना सर्वांना या निवेदनाच्या कॉपी दिल्यात. राहुरी शिंगणापूर जो रेल्वे प्रकल्प हो राहिला आहे त्याच्यामध्ये एकूण किती बाधित शेतकरी आहेत? एकूण त्याच्यामध्ये 800 शेतकरी हे बाधित आहेत. आणि त्याला जोडून असं एक विचारायचं की अल्पभूधारक शेतकरी आणि 2 एकराच्या आतील संख्या किती आहे त्या शेतकरी? त्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जवळजवळ 300च्या आसपास अल्पभूधारक शेतकरी आहेत. आणि 2 ते 5 एकर क्षेत्र असणारे शेतकरी किती आहेत? 2 ते 5 एकरवाले हे कमीत कमी 150 जण आहेत. आणि राहुरी शिंगणापूर जो प्रस्तावित मार्ग आहे तिथं बाधित शेतकरी संख्या आणि क्षेत्र किती आहे? जिथं रेल्वे स्टेशन होणार आहे शिंगणापूर येथे जवळजवळ 30 शेतकरी हे बाधित आहे, पण त्यांचे सगळ्यात जास्त जमीन जात आहे कारण एकेका शेतकऱ्याचे 10-10 एकर क्षेत्र हे बाधित होत आहे. आणि रेल्वे नकोच असे प्रस्ताव किती ग्रामपंचायत तुम्ही आतापर्यंत दिलेले आहेत? तांदूळवाडीपासून ते शनी शिंगणापूर पर्यंत सर्व ग्रामपंचायतने ठराव दिलेला आहे का हा रेल्वे मार्ग आम्हाला नकोय. आणि आत्ताच राधाकृष्ण विखे माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे शिष्टमंडळासंघ देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली आहे. त्यामध्ये आमदार प्राजक्त दादा तनपुरे, आमदार अक्षय दादा कळडिले आणि नेवाशाचे आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी सर्वांनी निवेदन दिलेलं आहे का मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना की हा जो शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय आहे आणि यामध्ये शेतकरी खूप भूमिहीन होऊन शेतकऱ्यांचं याच्यात जास्त नुकसान होणार आहे. तर ते मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्यांना हे आश्वासन दिलेलं आहे की आपण शेतकऱ्यावर कोणताही अन्याय करणार नाही आणि शेतकऱ्याच्या बाजूने हे सरकार उभं राहणार आहे. आणि शेतकरी म्हणजे शेतकऱ्याचं सरकार आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहून शेतकऱ्याला याच्यात 100% न्याय देणार आहे. आणि यामध्ये हा रेल्वे मार्ग रद्द करून राहुरी स्टेशनला शनी शिंगणापूरचा थांबा देऊन शेतकऱ्यावर होणारा अन्याय ते थांबवणार आहेत असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी नामदार विखे पाटील यांना दिलेला आहे. त्यामुळे आमचा यांच्यावर या सरकारवर पूर्ण विश्वास आहे की शेतकऱ्यामागे खंबीरपणे उभा राहून शेतकऱ्याला न्याय देतील. राहुरी ते शनी शिंगणापूर हा जो प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे याला राहुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रमाणामध्ये विरोध झाला. ही भावना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानापर्यंत आम्ही घातली. त्यांनी देखील राहुरी इथल्या जाहीर सभेत देखील हा रेल्वे मार्ग होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं जाहीर सभेमध्ये सांगितलं. आता विधानमंडळाचं जे पावसाळी अधिवेशन मुंबईत झालं
त्यावेळेस मी मंत्री महोदयांना या विषयाची आठवण करून दिली. मंत्री महोदयांनी तातडीनं सर्व संबंधित आमदारांची बैठक दुसऱ्याच दिवशी लावली. त्यात संगमनेर, आपला नाशिक, मला वाटतं पुणे याही रेल्वे मार्गाचं देखील तिथले देखील आमदार होते आणि मी आणि आमचे अक्षय शिवाजीराव कर्डिले हे आम्ही दोघंही त्या ठिकाणी होतो आणि विठ्ठलराव लंगे देखील होते. तर पालकमंत्र्यांची देखील अत्यंत सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूनी त्या ठिकाणी भूमिका आहे. आमच्या सर्व आमदारांच्या बैठकीत असं ठरलं की आता मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांच्या मार्फत केंद्रापर्यंत या भावना कशा पोहोचवता येईल हा विषय झाला. दुर्दैवानं थोडं 1-2 दिवस मुख्यमंत्री थोडे व्यस्त होते, अधिवेशनाचा कालावधी होता. पण 2-3 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली. मला एक वैद्यकीय काही काम असल्यामुळे मी नेमकं त्या दिवशी त्या बैठकीला हजर राहू शकलो नाही, पुण्याला आलो होतो मी. परंतु त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ही भावना, हा जो शेतकऱ्यांचा विरोध होतोय, हे केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासित केलं. मला खात्री आहे की लोकांच्या भावना आम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून सरकारच्या, शासनाच्या कानावर घातल्यात आणि शासनाने देखील वरती केंद्र सरकारच्या कानावर ह्या भूमिका घालून हा रेल्वे मार्ग होणार नाही अशी मला आशा आहे. परंतु तरी देखील लोकांच्या भावना लक्षात घेता ग्राउंड लेवलवर देखील अजून विरोध जो आहे हा शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्यानं करत राहू. कारण की या राहुरी तालुक्यातील शेतकरी ज्यांच्या जमिनी या रेल्वे मार्गासाठी जाणार आहेत, ही अत्यंत सुपीक जमिनी आहेत आणि पुढच्या कित्येक पिढ्यांचं भवितव्य खरं या शेतकऱ्यांचा अंधारात जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अशा सुपीक जमिनी घेऊन तिथून रेल्वे मार्ग काढणं म्हणजे या शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय केल्यासारखं होणार आहे. आज आपण बघतो, आजही 30-30, 40-40 वर्ष ज्या प्रकल्पांना झाले त्यांचे प्रकल्पग्रस्त आजही संघर्ष करताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून एवढ्या सुपीक जमिनी घेण्यापेक्षा इतर काय पर्याय आहेत का याचा खरं शासनाने विचार केला पाहिजे. खरं शिंगणापूरपर्यंत रेल्वे नेण्यापेक्षा राहुरीचं जे रेल्वे स्टेशन आहे इथं जर आणखीन गाड्यांना थांबा दिला आणि शिंगणापूरसाठी इथं उतरावे असं जर का जास्ती रेल्वे गाड्यांना थांबा देऊन प्रवाशांना राहुरी स्थानकावर जर उतरण्याची जर सोय त्या ठिकाणी करण्यात आली तर राहुरी स्टेशन पासून कोंडवड मार्गे शिंगणापूर अंतर हे काय खूप लांब नाही, अर्ध्या तासात प्रवासी भाविक त्या ठिकाणी तिथं जाऊ शकतात. आणि म्हणून उलटा आणि राहुरी रेल्वे स्थानकावर देखील जास्त रेल्वे थांबल्या तर तिथल्याही एकंदरीत आर्थिक थोडीशी चलन त्या ठिकाणी वाढू शकतं. आणि दुसरा मार्ग म्हणजे या रस्ता जो आहे, सध्याचा जो अस्तित्वातील रस्ता शिंगणापूरकडे जाणारा आहे, आमच्या तालुक्यातल्या कित्येक लोकांनी छोटे रसवंती गृहापासून ते मोठे हॉटेल त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि या प्रवाशांच्या ह्याच्यावरती त्यांची उदरनिर्वाह कित्येक कुटुंबांचा त्या ठिकाणी चालतो. उद्या रेल्वे डायरेक्ट गेले तर त्यांच्या देखील व्यवसायावरती मोठा परिणाम होणार आहे. म्हणून अशा हा चुकीचा रेल्वे मार्ग न होता राहुरी रेल्वे स्थानकावरतीच जास्त गाड्या जर थांबल्या तिथं शिंगणापूरला जाणारे प्रवासी उतरतील. उलट तो जो रस्ता आहे राहुरी स्टेशन मार्गे कोंडवडच्या मार्गे नंतर शिंगणापूर रस्त्याला, त्याचं इथं रेल्वेला 400 कोटी घालण्यापेक्षा एक 4-5 कोटी रुपये जरी दिले तरी चांगला सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होऊन जाईल. आमची देखील लोकांची सोय होईल आणि प्रवाशांना देखील एक सोपा मार्ग शिंगणापूरला जाण्याचा उपलब्ध होईल. या सर्व भावना मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्री महोदयांच्या कानापर्यंत घातलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आमच्या सगळ्या भावना तिथपर्यंत पोहोचून हा मार्ग रद्द होण्याचे प्रयत्न होतील आणि निश्चितपणे हा मार्ग रद्द होऊन एक दिलासा या शेतकऱ्यांना मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. हा जो नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे त्याला सर्वांचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि त्याचं कारण म्हणजे राहुरी ते शनी शिंगणापूर हे अंतर अवघे 17 ते 18 किलोमीटर आहे आणि राहुरी ते शनी शिंगणापूर हा जर रेल्वे ट्रॅक झाला तर अतिशय सुपीक जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या जाणार आहे. शेतकऱ्यांना एकतर कमी जमिनी आहे आणि शेतकऱ्यांचं त्याचं फार मोठं नुकसान होणार आहे आणि फार त्याची गरज नाही. ऑलरेडी आपलं राहुरीचं रेल्वे स्टेशन चांगलं आहे. हायवेला जोडायला अवघ्या 2 ते 3 किलोमीटर त्याचं जर व्यवस्थित हे झालं तर मी तर म्हणतो 15 ते 20 मिनिटात, 20-25 मिनिटात राहुरी रेल्वे स्टेशनवरून शनी शिंगणापूरला
भाविक किंवा जे प्रवासी आहेत ते त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि म्हणून आमचा तालुक्याच्या वतीनं देखील मला अनेक शेतकऱ्यांची आमची चर्चा झाली की याच्याकरता फार रेल्वे मार्गाची गरज निश्चितच नाही. आणि म्हणून सर्वांचा या रेल्वे मार्गाला माझ्यासहित लोकप्रतिनिधी म्हणून आमचा याला विरोध आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो. धन्यवाद.